नमस्कार. आपल्या हातामधल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या सुपर कम्प्युटर्सपर्यंत संगणकाने आपलं जग पूर्णपणे बदलून टाकलं आहे. पण हा प्रवास नेमका सुरू कसा झाला? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण संगणकाच्याच या अद्भुत प्रवासाचा आढावा घेणार आहोत. खरं तर ही हजारो वर्षांपासून चालत आलेली मानवी कल्पकतेची एक थक्क करणारी कहाणी आहे. या प्रवासाची सुरुवात एका सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. विचार करा, जिथे माणसं हाडांवर खुणा करून हिशोब ठेवायची, त्या सुरुवातीच्या साधनांपासून ते आजच्या शक्तिशाली उपकरणांपर्यंत हा अविश्वसनीय पल्ला आपण नेमका गाठला तरी कसा? ही स्लाइड बघा. यावरून या प्रवासाची भव्यता आपल्या लक्षात येईल. एका बाजूला आहे 20,000 वर्षांपूर्वीचं इशांगो बोन, जे गणनेचं पहिलं ज्ञात साधन मानलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्तेची भविष्यवेधी संकल्पना. ही काही हजार वर्षांमधली एक अविश्वसनीय झेप आहे, नाही का? चला तर मग ह्या ऐतिहासिक प्रवासात आपण या 4 प्रमुख टप्प्यांवर नजर टाकूया. यामुळे आपल्याला हा संपूर्ण विकासक्रम अगदी स्पष्टपणे समजून घेता येईल. तर मग आपल्या कथेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. आपण आता अशा काळात जात आहोत जिथे इलेक्ट्रॉनिक काहीच नव्हतं. हा आहे संगणकाच्या जन्मापूर्वीचा, म्हणजेच गणनेचा यांत्रिक काळ. ह्या स्लाइडवर आपण हजारो वर्षांच्या सुरुवातीच्या नवकल्पनांचा एक वेगवान आढावा घेतोय. इशांगो बोनपासून ते ॲबॅकस आणि मग पास्कलाईनपर्यंत. यातून हेच दिसतं की गणना साधनांची प्रगती हळू पण अगदी स्थिर गतीने होत होती. आणि मग येतो एक प्रचंड महत्त्वाचा टप्पा, चार्ल्स बॅबेजचं दूरदृष्टी असलेलं ॲनालिटिकल इंजिन. खरं तर यालाच आधुनिक कम्प्युटरची ब्लूप्रिंट म्हटलं जातं. पण विचार करा, नुसतं मशीन असून काय उपयोग? त्याला चालवण्यासाठी काहीतरी हवं ना? आणि हेच काम केलं ॲडा लव्हलेस यांनी. त्यांनी या मशीनसाठी जगातला पहिला प्रोग्रॅम लिहिला आणि म्हणूनच त्या ठरल्या जगातील पहिल्या प्रोग्रॅमर. हे खरंच एक ऐतिहासिक पाऊल होतं. चला आता यांत्रिक युगातून थेट इलेक्ट्रॉनिक संगणकाच्या युगात उडी मारूया. ह्या आधुनिक युगाला 5 विशिष्ट पिढ्यांमध्ये विभागल्या गेलं आहे, ज्यांनी तंत्रज्ञानाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ह्या 5ही पिढ्यांचा पाया आहे त्यांचं मुख्य तंत्रज्ञान. व्हॅक्यूम ट्यूबच्या महाकाय आकारापासून सुरू झालेला हा प्रवास आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सूक्ष्म आणि शक्तिशाली जगापर्यंत येऊन पोचला आहे. जरा पहिल्या पिढीची कल्पना करा. ENIS सारखे संगणक इतके मोठे होते की ते अक्षरशः एक संपूर्ण खोली व्यापायचे. आणि त्यात काय होतं? तब्बल 18,000 व्हॅक्यूम ट्यूब्स. यामुळे इतकी प्रचंड उष्णता निर्माण व्हायची की त्यांना थंड ठेवण्यासाठी खास यंत्रणा लागायची. दुसऱ्या पिढीत एक क्रांतिकारी बदल झाला, तो म्हणजे ट्रान्झिस्टरचा शोध. ह्या एका लहानशा उपकरणाने संगणकाच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली. यामुळे संगणक एकदम लहान, वेगवान आणि खूपच जास्त विश्वासार्ह बनले. असं समजा की व्हॅक्यूम ट्यूब्सच्या महाकाय साम्राज्याचा हा शेवट होता. बरं, जागतिक स्तरावर हे सगळं घडत होतंच, पण मग भारताची भूमिका काय होती? या जागतिक क्रांतीमध्ये भारताने आपलं स्थान कसं निर्माण केलं ते पाहणं खूपच रंजक आहे. भारताने संगणक युगात प्रवेश केला तो HEC-2M या मेनफ्रेम संगणकासोबत. 1956 मध्ये कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये तो बसवण्यात आला. आणि विशेष म्हणजे याचा वापर भारताच्या पंचवार्षिक योजनांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक नियोजनासाठी केला गेला. यानंतर 1970च्या दशकात ECIL ने सिद्धार्थ हा भारताचा पहिला स्वदेशी मिनी संगणक विकसित केला. हे फक्त एक मशीन नव्हतं, तर भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाकडे टाकलेलं एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल होतं. आणि मग उजाडलं 1991 साल. हा एक ऐतिहासिक क्षण होता. झालं असं की अमेरिकेने भारताला सुपर कम्प्युटर देण्यास साफ नकार दिला. पण या आव्हानाला उत्तर म्हणून डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली सीडॅकने एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांनी विकसित केला परम 8000, भारताचा पहिला वैला सुपर कम्प्युटर. आता परम 8000चं सामर्थ्य किती होतं? तर त्याचा वेग होता 1 गिगाफ्लॉप. आता हे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो एका सेकंदात 1 अब्ज गणितीय क्रिया करू शकत होता. विचार करा, या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारताला जागतिक सुपर कम्प्युटिंगच्या नकाशावर एक महत्त्वाचं स्थान मिळालं. भारताच्या डिजिटल प्रवासात नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजेच NICची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.
1976 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने सरकारी कामाचं संगणकीकरण करून ई-गव्हर्नन्सचा पाया रचला. खरं तर आज आपण ज्या अनेक डिजिटल सरकारी सेवा वापरतो त्याचं मूळ NICच्या कामात आहे. चला, आता आपण या कथेला वर्तमानात घेऊन येऊया. सध्या आपण संगणकाच्या 5व्या पिढीत आहोत, जिला कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच AIने परिभाषित केला आहे. हा एक असा टप्पा आहे जिथे मशीन फक्त गणना करत नाहीयेत, तर विचारही करू लागले आहेत. हो, सध्या आपण याच 5व्या पिढीत आहोत. इथे आपलं लक्ष अशा मशीन तयार करण्यावर आहे ज्या स्वतःहून शिकू शकतात आणि विचार करू शकतात. यासाठी पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करण्याची क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय. तर संगणकाच्या 5 पिढ्यांचा हा अविश्वसनीय प्रवास आपण पाहिला. पण आता खरा प्रश्न हा आहे की पुढे काय? 6वी पिढी काय घेऊन येईल? क्वांटम कम्प्युटिंग असेल की न्यूरल इंटरफेस की असं काहीतरी जे आज आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे? एक मात्र नक्की, भविष्य खूपच रोमांचक असणार आहे.